रॅपिडो बाईक टॅक्सी विरोधात टॅक्सी चालक संघटनेतर्फे एल्गार पुकारण्यात आलेला आहे। आज आंदोलनाची घोषणा जी आहे ते टॅक्सी चालक मालक संघटनेकडून देण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर या टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष आहेत। सर, काय सांगाल? आज आंदोलन करण्यात येत आहे रॅपिडो बाईक टॅक्सी विरोधात, काय नेमकं कारण आहे, काय सांगाल? महाराष्ट्र शासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी येत्या 2 तारखेला अवैधरित्या चालणाऱ्या ज्या ऑनलाईन बाईक टॅक्सी आहेत, त्या रॅपिडो बाईक टॅक्सी आहेत, यांना अधिकृत करण्याचा जो प्रयत्न चालू केलेला आहे की पर्यावरण मंत्री म्हणतात की आम्ही पर राईडला आमचा शासनाचा कर बुडतोय, पण पर राईडला आम्ही 5 रुपये घेणार आहे। म्हणजे असं झालं की चोराने चोरी करा आणि चोराने आम्हाला आणून द्या। जर समजा तो चोराचा कर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही 50% वाटा अधिकृत करून घेऊ आणि चोराला अधिकृत चोरी करण्यास परवानगी देऊ। ही पद्धत जी आता चालू आहे, याच्यामुळे काय झालेलं आहे की आमचे जे टॅक्सी चालक मालक आहेत, ऑनलाईन कॅबवाले आहेत, यांना अत्यंत आर्थिकदृष्ट्या तंगी चालू झालेली आहे। आज कुटुंब रस्त्यावर यायला लागलेले आहेत। यांचे कर्ज, गाड्यांचे हप्ते आणि गाड्यांचे मेंटेनन्स करणं भारी पडलेले। वर्षानुवर्ष जर समजा आमची परमिटी टॅक्सी असेल आणि ऑनलाईन कॅब असतील, रिक्षा चालक असतील, हे शासनाचा इमानी इतबारे कर भरत आहेत आणि हे जर समजा कर भरत असताना यांनी जर अशा प्रकारे अवैधरित्या चालणाऱ्या अनधिकृत रॅपिडो बाईक टॅक्सीला जर परवानगी देत असतील तर आमच्या रिक्षा चालक मालक कुठेही गप्प बसणार नाही। आज आम्ही इथून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन मोठं आंदोलन करत आहोत, सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत आहोत आणि इथून आमचा पुढची जी चाल आहे ते थेट मंत्रालयावर आहे आणि मंत्रालयात जाऊन आम्ही सन्माननीय प्रताप सरनाईकांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही। एकूणच जर आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्या नाहीत तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? राज्यभरातील टॅक्सी चालकांची भूमिका काय असेल? संपूर्ण राज्यामध्ये मी माझ्या टॅक्सी चालक मालक, ऑनलाईन कॅब आणि रिक्षा चालकांना, माझ्या बांधवांना आणि टॅक्सी रिक्षा चालक भगिनींना मी इथून आवाहन करत आहे मीडियाच्या माध्यमातून, जर समजा 2 तारखेचा जर तो निर्णय त्यांनी त्याला स्थगिती दिली नाही आणि तो थांबवला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याही अनधिकृत रॅपिडोच्या बाईक दिसतील तुम्हाला, त्यांना जिथे असेल तिथे खळखट्या करा, त्यांना फटकावा आणि सरकारच्या ताब्यात द्या, सायबरच्या ताब्यात द्या, वाहतूकच्या ताब्यात द्या। ते जर गुन्हे दाखल करत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। परंतु उद्यापासून महाराष्ट्रामध्ये एकही ऑनलाईन बाईक टॅक्सी आम्ही चालू देणार नाही। एकूणच आक्रमक भूमिका जी आहे ती टॅक्सी चालकांनी घेतलेली आहे। उद्यापासून एकही रॅपिडोची बाईक टॅक्सी रस्त्यावरती दिसणार नाही, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती टॅक्सी चालक संघटनेने घेतलेली या ठिकाणी पाहायला मिळते। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई।